आताची सर्वात मोठी न्यूज, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात कोल्ड वार. एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह, घेतला मोठा निर्णय. राजकीय गोटात एकीकडे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील प्रमुख प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉरूममधून आढावा घेतला जातो. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, MSRDC, SRA, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्याच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या कोऑर्डिनेशन रूम मधून आढावा घेतला जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रे असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांच्या हातून अनेक गोष्टी वाळूसारख्या निसटल्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात माहितीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे आणि फडणवीस यांच्या कोल्ड वार सुरू असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकीला गैरहजेरी लावली आहे. अशातच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेले होते. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.